दळगाव तालुक्यातील अनेक गावे व पाडे अजूनही विकासापासून कोसदूर आहेत। अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठमोठ्या आकड्यांची तरतूद केली जाते, पण येथील आदिवासींचा विकास काही दिसत नाही। अनेक योजना कागदावर राबवल्या जात आहेत। दळगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील केलापाणी येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी 4 किलोमीटरची पायपीट करीत खोल दरीत उतरून नाल्याचे पाणी आणून तहान भागवावी लागते। नंदुरबार शहरातील वाहतुकीची समस्या बिकट होत आहे। येत्या काळात 2 महामार्ग शहरातून जाणार, परिणामी वाहतूक वाढणार। ही बाब लक्षात घेता शहराबाहेरून वळण रस्ता अर्थात रिंगरोडची मागणी अनेक वर्षापासूनची आहे। सोमवारी माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी जनसंवाद उपक्रमात या विषयाला हात घातला। जिल्हा परिषदेच्या कला व क्रीडा महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली। 980 पुरुष तर 216 महिला अधिकारी व कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला। 25 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विजेत्यांना गौरविण्यात येणार। प्रकाशा तालुका शहादा येथील केदारेश्वर मंदिर परिसरातून चोरट्यांनी दुचाकी लपास केली। याबाबत शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावट तर्फे सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। कोरेट नाका परिसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराविरोधात विविध कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले। मंगळवारपासून आंदोलनाच्या टप्प्यांना सुरुवात होत आहे। नंदुरबार येथील इस्लाईत दगू जनसेवा फाउंडेशनची शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली। शहादा येथील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक टाऊन हॉलच्या सभागृहात दिव्यांगांची 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली। शहादा तालुक्यातील जयनगर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिरात 100हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला। तळोदा तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन येथे सुरू असणाऱ्या नर्मदा जीवन शाळांच्या 4 दिवसीय बालमेळाव्याचा समारोप विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला। या बालमेळाव्यात 7 जीवनशाळातील 500 विद्यार्थी सहभागी झाले होते। केळी पिकाची लागवड मूग हंगामात म्हणजे जून जुलै या महिन्यात तर कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असते, परंतु तळोदा तालुक्यातील रांजणीसह परिसरात बहुतेक शेतकऱ्यांकडून आंबेमोहर केळीची ही लागवड उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करण्यात येत असते। तळोदा येथील नगरपालिकाने आपल्या हद्दीतील मालमत्ताधारकांकडील घरपट्टी वसुलीसाठी सोमवारपासून वसुली मोहीम तीव्र केली असून शहरातील 2 दुकानांना सील ठोकण्यात आले। पालिकेच्या या धडक कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली। नंदुरबार तालुक्यातील नडवे गावाजवळ पाताळगंगा नदी वाहते। या नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता व झाडेझुडपे वाढल्याने या ठिकाणी स्वच्छता करणे गरजेचे समजून गावातील 20 ते 25 युवक व युवती एकत्र येत श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली। शहादा शहरातील शिवशंकर कॉलनीत श्री नर्मदेश्वर महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला। 3 दिवस चाललेल्या या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम झाले। शहादा तालुक्यातील पाडळदा येथील वल्लभ विद्या मंदिरात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धा घेण्यात आली। नंदुरबार शहरातील राजे शिवाजी महाराज विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांच्या संस्थेचे मार्गदर्शक युवराज पाटील यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ झाला। अक्कलकुवा आगारात LNG गॅस डेपोला मंजुरी देण्यात आली। यामुळे ST बस या गॅसवर धावणार आहेत। या गॅस पंपासाठी लागणाऱ्या प्रस्तावित जागेची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली।